मॉर्निंग स्टुडंट्स. प्रिव्हियस लेक्चरला आपण ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह या टॉपिक मध्ये एक्सरसाइज 2.4 पाहत होतो. त्यामधले क्वेश्चन 3 पर्यंत आपण क्वेश्चन बघत आलेलो आहोत. त्यातले क्वेश्चन 3 मधले फर्स्ट 2 सब क्वेश्चन्स आपण कंप्लीट केलेले आहेत. आता क्वेश्चन 3 मधला थर्ड सब क्वेश्चन बघणार आहोत. क्वेश्चन 3 नेमका काय आहे? फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स असा क्वेश्चन आहे. हे जे फंक्शन आहे हे स्ट्रिक्टली डिक्रीजिंग फंक्शन आहे असं सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. प्रथमतः आपल्याला एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी गिवन फंक्शन जे आहे f of x is equal to x cube minus 9x square plus 24x plus 12 हे फंक्शन ऍज इट इज लिहितो. आता हे फंक्शन आपण डिफरन्शिएट करणार आहे विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x we get x च्या रिस्पेक्ट मध्ये जर मी डिफरन्शिएट केलं तर f dash of x is equal to f of x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x f dash of x मिळणार. x क्यूब ची डेरिव्हेटिव्ह काय मिळणार? 3x स्क्वेअर मिळणार. मायनस 9 ऍज इट इज ठेवणार. x स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह काय मिळणार? 2x मिळणार. प्लस 24 ऍज इट इज ठेवणार. x ची डेरिव्हेटिव्ह काय मिळणार? 1 मिळणार. प्लस 12 कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट ची डेरिव्हेटिव्ह 0 मिळणार. f dash of x is equal to 3x square minus 18x plus 24 असं मिळणार आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेपला f dash of x is equal to इथं मी काय कॉमन घेऊ शकतो? 3 कॉमन घेऊ शकतो. ब्रॅकेट मध्ये काय राहणार सांगा? x square minus 6x plus 8 राहणार आहे. प्लस 8. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला f dash of x is equal to 3 into ब्रॅकेट मध्ये हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशनची मिडल टर्म स्प्लिट करून आपण त्याचे फॅक्टर्स पाडू शकतो. प्रॉडक्ट आला पाहिजे 8 आणि सम आली पाहिजे -6. असे नंबर्स आपल्याला शोधायचे आहेत की प्रॉडक्ट 8 येईल आणि सम -6 येईल. तर -4 -2 प्रॉडक्ट घ्या 8 येतो. सम घ्या -6 येते. स्क्वेअर टर्मचा कोएफिशिएंट 1 असल्यामुळे मी डायरेक्ट फॅक्टर लिहिणार x - 4 आणखी x - 2. f dash of x मला हे मिळालेलं आहे. तुम्हाला क्वेश्चन मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे की गिवन फंक्शन जे आहे ते स्ट्रिक्टली डिक्रीजिंग फंक्शन आहे. सिन्स f of x is strictly decreasing function. f of x हे स्ट्रिक्टली डिक्रीजिंग फंक्शन आहे. आता हे स्ट्रिक्टली डिक्रीजिंग फंक्शन आहे. therefore f dash of x लेस दॅन 0 असणार आहे. स्ट्रिक्टली डिक्रीजिंग असल्यामुळे लेस दॅन 0 लिहिणार आहे. f dash of x ची व्हॅल्यू काय असणार आहे? लेस दॅन 0 असणार आहे. फक्त डिक्रीजिंग असतं तर लेस दॅन इक्वल लिहिलं असतं. इथं स्ट्रिक्टली डिक्रीजिंग असा शब्द प्रयोग असल्यामुळं लेस दॅन 0 फक्त लिहिणार. ठीक आहे. म्हणजेच 3 इंटू ब्रॅकेट मध्ये x - 4 x - 2 लेस दॅन 0 असं मिळणार का? याचाच अर्थ वरती जागा उपलब्ध करू का? इथं मी वरती जागा उपलब्ध करतो. बघा सगळ्यांचं लक्ष आहे का? 3 इंटू ब्रॅकेट मध्ये x - 4 x - 2 लेस दॅन 0 आहे. लेस दॅन 0 आहे याचा अर्थ हा जो प्रॉडक्ट आहे हा प्रॉडक्ट निगेटिव्ह आहे. प्रॉडक्ट निगेटिव्ह कधी येईल? 3 तर पॉझिटिव्ह आहे. म्हणजे या दोन ब्रॅकेटचा विचार करावा लागेल. हे निगेटिव्ह होण्यासाठी फर्स्ट ब्रॅकेट पॉझिटिव्ह असेल, सेकंड ब्रॅकेट निगेटिव्ह असेल. म्हणजेच इथं लिहिणार therefore
x मायनस 4 लेस दॅन 0, लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह, फर्स्ट ब्रॅकेट निगेटिव्ह घेतलं, अँड सेकंड ब्रॅकेट पॉझिटिव्ह घेणार म्हणजे x मायनस 2 ग्रेटर दॅन 0. आर काय करणार, फर्स्ट ब्रॅकेट मी काय घेतलेला इथं निगेटिव्ह घेतले ते पॉझिटिव्ह केला, म्हणजेच x मायनस 4 ग्रेटर दॅन 0 अँड x मायनस 2 लेस दॅन 0. अशा दोन केसेस आपल्याला विचारात घ्याव्या लागतील. ठीक आहे, मी आता केस 1 विचारात घेतो. केस 1 मध्ये x मायनस 4 लेस दॅन 0 अँड x मायनस 2 ग्रेटर दॅन 0 ही केस 1 मी विचारात घेतली. आता x लेस दॅन 4 येणार, x लेस दॅन 4 अँड x ग्रेटर दॅन 2 होणार, ग्रेटर दॅन 2 होणार. आता नंबर लाईन ड्रॉ करायची. नंबर लाईन ड्रॉ केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल इथं माझं 0 असणार आहे, इथं 1 2 3 4 अँड सो ऑन, इकडे -1 -2 -3. x लेस दॅन 4, x लेस दॅन 4, 4 पेक्षा लेस, मी इथं कलर चॉक यूज करतो. 4 पेक्षा लेस म्हणजे इकडे येणार आहे. ठीक आहे, 4 पेक्षा लेस. आणखी x माझं ग्रेटर दॅन 2 आहे, x ग्रेटर दॅन 2, 2 पेक्षा ग्रेटर, 2 पेक्षा ग्रेटर म्हणजे इकडे जाणार, बरोबर का? म्हणजेच याचा इंटरसेक्शन जर विचारात घेतला तर 2 आणखी 4 च्या बिटवीन जेवढे नंबर्स असतील ती x ची व्हॅल्यू असणार आहे. therefore x जे असणार आहे ते 2 पेक्षा ग्रेटर असणार, 2 लेस दॅन x लेस दॅन 4 असं मिळणार आहे. therefore f of x is strictly decreasing to less than x less than 4, that is जागा उपलब्ध करू, that is x belongs to open interval 2,4, open interval 2,4. ठीक आहे, पहिली केस झाली. आता केस 2 विचारात घेऊया. केस 2 काय आहे, x मायनस 4 ग्रेटर दॅन 0 अँड x मायनस 2 लेस दॅन 0. ठीक आहे, आता इथे x ग्रेटर दॅन 4 होणार, हे -4 त्या साईडला गेलं, +4 झालं, अँड x लेस दॅन 2 होणार. ठीक आहे, आता आपण नंबर लाईन ड्रॉ करूया. नंबर लाईन ड्रॉ केल्यानंतर काय मिळणार बघा, नंबर लाईन वरती इथं 0 असणार, 1 2 3 4, इथं -1 -2 -3. ठीक आहे, इथे x माझं ग्रेटर दॅन 4 आहे, x ग्रेटर दॅन 4, x ग्रेटर दॅन 4 म्हणजे 4 पेक्षा ग्रेटर म्हणजे इथं जाणार इकडं. ठीक आहे, आणखी x लेस दॅन 2 आहे, x लेस दॅन 2, 2 पेक्षा लेस म्हणजे इकडे येणार आहे. ठीक आहे, यांचा इंटरसेक्शन काय मिळतो का, तर काही मिळत नाही, म्हणजे विच इज नॉट पॉसिबल. इथं काय लिहिणार, विच इज नॉट पॉसिबल, हे पॉसिबल नाहीये. f of x is strictly decreasing for 2 less than x less than 4, that is x belongs to open interval 2,4. ठीक आहे, पुसून टाकू. हे झाले सगळ्यांचं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 आपण बघणार. तर क्वेश्चन नंबर 4 नेमका काय आहे बघा.
फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स, आपल्याला एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. फॉर विच द फंक्शन f of x is equal to x cube minus 12x square minus 144x plus 13 is increasing. First question and second decreasing. आता फंक्शन इन्क्रीजिंग असताना x ची व्हॅल्यू काय येईल आणि फंक्शन डिक्रीजिंग असताना x ची व्हॅल्यू काय येईल, असे दोन क्वेश्चन्स इथं विचारलेले आहेत. पहिला टर्म मी गिवन फंक्शन ऍज इट इज लिहितो. f of x is equal to x cube minus 12x square minus 144x plus 13. आता याला मी डिफरन्शिएट करतो आहे विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स with respect to x we get x च्या रिस्पेक्ट मध्ये जर मी डिफरन्शिएट केलं तर मला काय मिळणार बघा. f ऑफ x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x f डॅश ऑफ x मिळणार. x क्यूब ची डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर मिळणार आहे. -12 ऍज इट इज ठेवणार. x स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह 2x येते. -144 ऍज इट इज ठेवणार आहे. x ची डेरिव्हेटिव्ह 1 मिळणार आहे. प्लस 13 ची डेरिव्हेटिव्ह 0 मिळणार आहे. ठीक आहे. आता f डॅश ऑफ x इज इक्वल टू 3x स्क्वेअर मायनस 24x मायनस 144 प्लस 0 काय लिहायची आवश्यकता नाही. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला f डॅश ऑफ x इज इक्वल टू, इथं मी 3 कॉमन घेतलं तर इथं राहणार आहे x स्क्वेअर मायनस इथं किती राहणार 8x राहणार मायनस किती येणार 48 येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला f डॅश ऑफ x इज इक्वल टू 3 इंटू ब्रॅकेट मध्ये प्रॉडक्ट आला पाहिजे -48 आणि सम आली पाहिजे -8. असे नंबर्स फाइंड आउट करायचे आहे की ज्याचा प्रॉडक्ट -48 येतो आणखी सम -8 येते. येस, -12 आणखी 4 याचा प्रॉडक्ट घ्या. -48 येतो का, सम घ्या -8 येते का. स्क्वेअर टर्मचा कोएफिशिएंट 1 असल्यामुळे डायरेक्ट फॅक्टर लिहिणार. काय फॅक्टर असणार x -12 फर्स्ट फॅक्टर आणि x + 4 सेकंड फॅक्टर. ठीक आहे. आता आपण पहिली गोष्ट विचारात घेऊया. फर्स्ट की f ऑफ x तुमचं इन्क्रीजिंग फंक्शन आहे असं विचारात घेऊया. f ऑफ x इज इन्क्रीजिंग फंक्शन. इन्क्रीजिंग फंक्शन आहे असं आपण विचारात घेऊ. आता f ऑफ x इन्क्रीजिंग फंक्शन आहे म्हणजे f डॅश ऑफ x तुमचं काय असणार आहे ग्रेटर दॅन इक्वल 0. कारण स्ट्रिक्टली असतं तर फक्त ग्रेटर दॅन वापरलं असतं. इथं फक्त इन्क्रीजिंग आहे. स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग असतं तर फक्त ग्रेटर दॅन, आणखी इन्क्रीजिंग फक्त असेल तर ग्रेटर दॅन इक्वल वापरणार. म्हणजेच काय लिहिणार देअरफॉर f डॅश ऑफ x ग्रेटर दॅन इक्वल 0. म्हणजेच काय लिहिणार तुम्ही 3 इंटू ब्रॅकेट मध्ये x -12 x + 4 ग्रेटर दॅन इक्वल 0. हे ग्रेटर दॅन इक्वल 0 आहे. मी इथं लिहितो. या ठिकाणी जागा उपलब्ध करून लिहूया. इथं लिहूया. या ठिकाणी हे ग्रेटर दॅन 0 आहे याचा अर्थ हे पॉझिटिव्ह यायला पाहिजे. हा प्रॉडक्ट पॉझिटिव्ह यायला पाहिजे. हा प्रॉडक्ट पॉझिटिव्ह कधी येईल 3 तर पॉझिटिव्ह आहे म्हणजे या दोन ब्रॅकेटचा विचार करावा लागेल. ही दोन्ही ब्रॅकेट पॉझिटिव्ह असतील तर पॉझिटिव्ह येईल किंवा ही दोन्ही ब्रॅकेट निगेटिव्ह असतील तर पॉझिटिव्ह येईल. एवढं तर तुमच्या लक्षात येतं. ठीक आहे. म्हणजे इथं दोन केसेस तयार होते. पहिली केस आपण विचारात घेऊया म्हणजे केस हे कधी पॉझिटिव्ह असणार दॅट इज x -12 greater than equal 0 and x + 4 greater than equal 0. हे दोन्ही पण पॉझिटिव्ह तर हे पॉझिटिव्ह होणार. or x -12 less than equal 0 and
x प्लस 4 लेस दॅन इक्वल 0 अशा दोन केसेस तयार होतील. ठीक आहे. आता केस 1 विचारात घेणार. केस 1 विचारात घेत असताना काय विचारात घेणार? x मायनस 12 ग्रेटर दॅन इक्वल 0 अँड x प्लस 4 ग्रेटर दॅन इक्वल 0. म्हणजेच x ग्रेटर दॅन इक्वल 12 अँड x ग्रेटर दॅन इक्वल 4 सॉरी मायनस 4. x ग्रेटर दॅन इक्वल मायनस 4. ठीक आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? आता नंबर लाईन ड्रॉ करायची. नंबर लाईन ड्रॉ केल्यानंतर इथं माझं समजा 0 आहे, इथं -1 -2 -3 -4, इथं 1 2 3 असं करत इथं कुठंतरी 12 असेल असं समजू आपण. बरोबर. सगळं काही ड्रॉ करत बसण्यात पॉइंट नाही. आता इथं आपण विचार करायचा. काय विचार करायचा बघा? x माझं ग्रेटर दॅन 12 आहे. ग्रेटर दॅन 12 म्हणजे 12 पेक्षा मोठं या साईडला जाणार आहे. ग्रेटर दॅन 12. आणखी x माझं ग्रेटर दॅन -4. -4 पेक्षा ग्रेटर म्हणजे -4 पासून या साईडला जाणार आहे. आता याचा इंटरसेक्शन जर तुम्ही घेतला तर x तुमचं ग्रेटर दॅन 12 येतं. x काय असणार आहे? ग्रेटर दॅन 12, ग्रेटर दॅन इक्वल 12 असणार आहे. असा त्याचा अर्थ आहे का? म्हणजे x तुमचं ग्रेटर दॅन इक्वल 12 इंटरसेक्शन मिळणार आहे. बरोबर का? म्हणजे 12 इन्क्लूड असणार आहे आणि 12 पेक्षा पुढचे सगळे नंबर्स त्याच्यामध्ये येणार आहेत. म्हणजे पॉझिटिव्ह इन्फिनिटी पर्यंत. म्हणजे हे जे फंक्शन आहे हे थोडक्यात स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग कुठं असणार आहे? 12 पासून पॉझिटिव्ह इन्फिनिटी पर्यंत स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग असणार आहे असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. आपण आता केस 2 विचारात घेऊया. आता वरती जागा उपलब्ध करू. मी माझ्या रेडी रेफरन्स साठी इथं कुठंतरी f' ऑफ x लिहून ठेवतो. f' ऑफ x इज इक्वल टू काय आहे? 3 इंटू ब्रॅकेट मध्ये x मायनस 12 x प्लस 4 असं आहे. हे मी रेडी रेफरन्स साठी लिहून ठेवलेलं आहे का नंतर अजूनही आपल्याला लागणार आहे. मी आता इथं केस 2 विचारात घेतो. केस 2 चा जर विचार केला तर काय होणार बघा? x मायनस 12 लेस दॅन इक्वल 0 आहे अँड x प्लस 4 लेस दॅन इक्वल 0. therefore x less than equal 12 and x less than equal -4. मी नंबर लाईन ड्रॉ करतो. नंबर लाईन ड्रॉ केली. इथं 0 आहे, इथं -1 आहे, -2 आहे, -3 आहे, -4 आहे, -5 आहे, इथं 1 2 3 असं करत करत इथं कुठंतरी 12 आहे असं आपण समजू. ठीक आहे. आता इथं बघायचं x माझं लेस दॅन इक्वल 12 आहे. 12 पेक्षा लेस. 12 पेक्षा लेस म्हणजे इकडे येणार. बरोबर का? 12 पेक्षा लेस. आणखी x माझं लेस दॅन -4. -4 पेक्षा सुद्धा लेस म्हणजे इकडे येणार. म्हणजे थोडक्यात तुमचं x जे आहे ते लेस दॅन इक्वल -4. -4 च्या पुढे इंटरसेक्शन मिळत आहे. म्हणजे x लेस दॅन इक्वल -4. म्हणजे शेवटी फायनल आन्सर लिहित असताना आपण असं लिहूया. हे जे फंक्शन आहे therefore f of x is increasing for x less than equal -4 and x greater than equal 12 असं लिहिणार. that is x belongs to. x कोणाला बिलॉंग करणार बघा? इथं ओपन या साईडला ओपन इंटरवल काढणार. ओपन इंटरवल -इन्फिनिटी कॉमा -4. 4 तुमचं इन्क्लूड आहे त्यामुळे इथं क्लोज ब्रॅकेट काढणार. म्हणजे सेमी ओपन इंटरवल तुम्ही काढलेला आहे. युनियन इथं लिहिणार.
इथं बघायचं काय आहे, एक्स तुमचं ग्रेटर दॅन 12 आहे, 12 इन्क्लूड आहे, म्हणजे 12 कॉमा इन्फिनिटी साइडला ओपन करणार तुम्ही, इथं क्लोज केलं म्हणजे सेमी क्लोज्ड इंटरवल 12 कॉमा 8 याची युनियन दाखवायची. ठीक आहे, म्हणजे इथं तुमचं फंक्शन इन्क्रीजिंग आहे आणि इथं तुमचं फंक्शन इन्क्रीजिंग आहे आणि मग त्याची युनियन दाखवायची. लक्षात आलं का? राईट डाऊन, हे फायनल आन्सर असेल तुमचं. हे पुसून टाकू, जाऊ दे. सगळ्यांचं लिहून झालंय. बानो आता याच्यातला सेकंड क्वेश्चन आपल्याला विचारात घ्यायचा आहे की डिक्रीजिंग म्हटलेलं आहे, म्हणजे तुमचं फंक्शन डिक्रीजिंग कधी असेल त्यावेळी एक्स ची व्हॅल्यू काय असेल. गिवन फंक्शन जर डिक्रीजिंग असेल तर एक्स ची व्हॅल्यू काय असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, पहिला टर्म आपण सेकंड सॉल्व करत असताना हे जे एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 3 इंटू ब्रॅकेट एक्स मायनस 12 एक्स प्लस 4 असं जे मिळवलेलं आहे ते आपण लिहिलं. तुम्हाला माहिती आहे की एफ ऑफ एक्स इज डिक्रीजिंग फंक्शन. डिक्रीजिंग फंक्शन एफ ऑफ एक्स जर डिक्रीजिंग फंक्शन असेल तर एफ डॅश ऑफ एक्स लेस दॅन इक्वल 0 असणार आहे. एफ डॅश ऑफ एक्स काय असणार आहे? लेस दॅन इक्वल 0 असणार आहे. डिक्रीजिंग जेव्हा फंक्शन असतं तेव्हा एफ डॅश ऑफ एक्स लेस दॅन इक्वल 0 असतं. मान्य का तुम्हाला? ठीक आहे, म्हणजेच 3 इंटू ब्रॅकेट मध्ये एक्स मायनस 12 एक्स प्लस 4 लेस दॅन इक्वल 0. ठीक आहे, आता हे बघायचं, हे लेस दॅन इक्वल 0, लेस दॅन आहे म्हणजे निगेटिव्ह पाहिजे, लेस दॅन आहे म्हणजे निगेटिव्ह पाहिजे. हे तर पॉझिटिव्ह आहे म्हणजे या दोन ब्रॅकेट मध्येच खेळ चालणार. निगेटिव्ह होण्यासाठी हे पॉझिटिव्ह आणखी हे निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह येईल, किंवा हे निगेटिव्ह हे पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह येईल. म्हणून दोन केसेस तयार होतील. दॅट इज काय लिहिणार? एक्स मायनस 12 मी पॉझिटिव्ह घेतो, ग्रेटर दॅन इक्वल 0 करणार, बरोबर का? एक्स मायनस 12 ग्रेटर दॅन इक्वल 0 पॉझिटिव्ह होण्यासाठी, आणि हे निगेटिव्ह होण्यासाठी एक्स प्लस 4 लेस दॅन इक्वल 0. आर इथं खालीच लिहितो, आर एक्स मायनस 12 लेस दॅन इक्वल 0 अँड एक्स प्लस 4 ग्रेटर दॅन इक्वल 0. म्हणजे हे निगेटिव्ह हे पॉझिटिव्ह. ठीक आहे, असा विचार आपण केला. आता केस 1 विचारात घ्यायची. केस 1 ही पहिली केस काय आहे? एक्स मायनस 12 ग्रेटर दॅन इक्वल 0 अँड एक्स प्लस 4 लेस दॅन इक्वल 0 अशी पहिली केस विचारात घ्या. म्हणजेच काय होणार सांगा? एक्स ग्रेटर दॅन इक्वल 12 येणार अँड हे काय होणार? एक्स लेस दॅन इक्वल -4. आता तुम्ही नंबर लाईन ड्रॉ करा. नंबर लाईन ड्रॉ केली, इथं 0 आहे, इथं 1 2 3, इथं काहीतरी 12 आहे असं आपण समजू. इथं -1 -2 -3 -4 असं काहीतरी आहे असं समज. आता तुमचं एक्स जे आहे ते काय आहे बाळांनो? एक्स ग्रेटर दॅन इक्वल 12. ग्रेटर दॅन इक्वल 12 म्हणजे 12 पेक्षा ग्रेटर असणार आहे, म्हणजे या साईडला असं ग्रो होणार आहे, बरोबर. आणखी एक्स तुमचं लेस दॅन -4, लेस दॅन -4, लेस दॅन इक्वल -4, -4 पेक्षा लेस म्हणजे इकडे येणार आहे, बरोबर. याच्यामध्ये काही इंटरसेक्शन आला का? नाही आहे, म्हणजे विच इज नॉट पॉसिबल. इथं काय लिहिणार? विच इज नॉट पॉसिबल. हे पॉसिबल नाहीये, त्यामुळे याचा हे डावातलं डीच झालं. विच इज नॉट पॉसिबल असं आलं की याचा काही विचार करायची आता आवश्यकता नाही. मग आता मी काय विचारात घेणार बाळांनो? केस 2 विचारात घेणार. केस 2, केस 2 काय आहे बघा? केस 2 आपल्याकडे आहे एक्स -12 लेस दॅन इक्वल 0.
x minus 12 less than equal 0 and काय आहे x plus 4 greater than equal 0 केस 2. आता इथं x less than equal 12 येणार and x greater than equal minus 4 असं मिळणार का? आता नंबर लाईन ड्रॉ करायची. इथं 0 आहे 1 2 3 इथं काहीतरी 12 आहे असं समजू. इथं -1 -2 -3 -4 ठीक आहे. आता तुमचं x लेस दॅन 12 आहे x लेस दॅन 12 लेस दॅन इक्वल 12 लेस दॅन इक्वल म्हणजे इकडे मान्य का तुम्हाला? त्याच्यानंतर x तुमचं ग्रेटर दॅन इक्वल -4 म्हणजे -4 बरोबर असेल किंवा ग्रेटर असेल. -4 पेक्षा ग्रेटर म्हणजे इकडे असणार आहे बरोबर. म्हणजे इथं पासून इथपर्यंतचा पार्ट इंटरसेक्शन येतो आहे कॉमन पार्ट येतो आहे का? म्हणजेच तुमचं x जे असणार आहे ते कशाच्या बिटवीन असणार -4 आणखी 12 च्या बिटवीन असणार आहे. म्हणजे -4 लेस दॅन इक्वल x लेस दॅन इक्वल 12 असा त्याचा अर्थ आहे. म्हणजेच तुमचं फंक्शन डिक्रीजिंग असणार आहे. कुठं डिक्रीजिंग असणार आहे? -4 आणि 12 च्या बिटवीन डिक्रीजिंग असणार आहे. -4 आणखी 12 इन्क्लूड आहेत का? Therefore f of x is decreasing. f of x is a decreasing function for -4 less than equal x less than equal 12. That is, x belongs to closed interval -4, 12. Closed interval -4, 12. -4 आणि 12 इन्क्लूड आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे राईट. तर आपण आता क्वेश्चन नंबर 5 बघणार आहोत. काय क्वेश्चन नंबर 5 आहे बघा. क्वेश्चन नंबर 5 काय दिलेला आहे बघा. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x फॉर विच f of x is equal to 2x³ -15x² -144x -7 is फर्स्ट दिलेला आहे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग, सेकंड आहे स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. फंक्शन स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग असताना आणि फंक्शन स्ट्रिक्टली डिक्रीजिंग असताना x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर पहिल्यांदा गिवन फंक्शन मी ऍज इट इज लिहितो. f of x is equal to 2x³ -15x² -144x -7. याला आपण डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x we get x च्या रिस्पेक्ट मध्ये आपण डिफरन्शिएट करणार. तर f of x ची डेरिव्हेटिव्ह f dash of x मिळणार. हे 2 ऍज इट इज लिहिणार. x³ ची डेरिव्हेटिव्ह 3x² येणार आहे. -15 ऍज इट इज लिहिणार. x² ची डेरिव्हेटिव्ह 2x येणार आहे. -144 ऍज इट इज लिहिणार. x ची डेरिव्हेटिव्ह 1 येणार. -7 ची डेरिव्हेटिव्ह 0 येणार. एवढं तर सगळ्यांना येतच आहे. नेक्स्ट f dash of x is equal to 6x² -30x -144 असं मिळणार आहे. नेक्स्ट स्टेपला आपण 6 कॉमन काढू. ठीक आहे. f dash of x is equal to 6 into ब्रॅकेट मध्ये काय होणार? x² -5x -24 असं मिळणार आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर f dash of x is equal to 6 into प्रॉडक्ट आला पाहिजे -24 आणि सम आली पाहिजे -5. असे नंबर्स आपल्याला शोधायचे आहेत. प्रॉडक्ट किती आला पाहिजे? -24 आणि सम किती आली पाहिजे? -5. असे नंबर्स
-8 आणखी 3, -8 आणखी 3 प्रॉडक्ट घ्या, -24 येतो का? सम घ्या, -5 येते का? येते ना. आता स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 1 असल्यामुळे डायरेक्ट फॅक्टर लिहिणार. काय काय फॅक्टर्स येतील? x - 8 फर्स्ट फॅक्टर आणि x + 3 सेकंड फॅक्टर. x - 8 फर्स्ट फॅक्टर, x + 3 सेकंड फॅक्टर. आता तुमचं फंक्शन स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे असं दिलेलं आहे. स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे. इन्क्रीजिंग असतं तेव्हा f' ऑफ x ग्रेटर दॅन 0 असणार आहे. ग्रेटर दॅन इक्वल असणार नाही, ग्रेटर दॅन असणार आहे फक्त, कारण स्ट्रिक्टली हा शब्द प्रयोग आहे. ठीक आहे. सिन्स पहिली गोष्ट f ऑफ x इज स्ट्रिक्टली इंक्रीजिंग फंक्शन. f ऑफ x तुमचं स्ट्रिक्टली इंक्रीजिंग फंक्शन आहे. therefore f' ऑफ x ग्रेटर दॅन 0 असणार आहे. f' ऑफ x काय असणार आहे? ग्रेटर दॅन 0 असणार आहे. म्हणजेच मी इथं लिहितो या ठिकाणी लिहूया. काय होणार सांगा? म्हणजेच 6 इंटू ब्रॅकेट मध्ये x - 8 सेकंड ब्रॅकेट मध्ये x + 3 ग्रेटर दॅन 0 असणार आहे. आता हे ग्रेटर दॅन 0 कधी होणार? हे तर पॉझिटिव्ह आहे. या दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट पॉझिटिव्ह यायला पाहिजे. म्हणजेच दोन्ही ब्रॅकेट पॉझिटिव्ह असतील तर पॉझिटिव्ह येईल, किंवा दोन्ही ब्रॅकेट निगेटिव्ह असतील तर पॉझिटिव्ह येईल. दॅट इज काय लिहिणार? x - 8 ग्रेटर दॅन 0 अँड x + 3 ग्रेटर दॅन 0 आर x - 8 लेस दॅन 0 अँड x + 3 लेस दॅन 0. असं जेव्हा असेल तेव्हा हे पॉसिबल आहे. बरोबर? आयदर हे आर हे. ठीक आहे. आता आपण केस 1 आणखी केस 2 चा विचार करूया. मी फक्त माझ्या रेडी रेफरन्स साठी हे f' ऑफ x मी इथं मेन्शन करून ठेवतो. f' ऑफ x इज इक्वल टू 6 इंटू ब्रॅकेट मध्ये x - 8 x + 3, कारण हे लागणार आहे अजून पुढं बऱ्याच वेळा, म्हणून मी मेन्शन करून ठेवलं. ठीक आहे. इथं मी आता केस 1 चा विचार करणार आहे. केस 1 काय आहे सांगा? केस 1 x - 8 ग्रेटर दॅन 0 अँड x + 3 ग्रेटर दॅन 0. म्हणजेच आता x ग्रेटर दॅन 8 येणार अँड x ग्रेटर दॅन -3 येणार. नंबर लाईन ड्रॉ करणार. नंबर लाईन ड्रॉ करत असताना इथं समजा 0 आहे, 1 2 3, इथं काहीतरी 8 आहे असं आपण समजू. इथं -1 -2 -3 असं काहीतरी आहे. आता या नंबर लाईनच्या आधारे आपल्याला काय करता येईल बघा. x माझं ग्रेटर दॅन 8 आहे. 8 पेक्षा ग्रेटर म्हणजे इकडे जाणार. बरोबर का? आणखी x माझं ग्रेटर दॅन -3 आहे. -3 पेक्षा ग्रेटर म्हणजे इथं जाणार. या दोन्हींचा इंटरसेक्शन घेतला तर x तुमचं ग्रेटर दॅन 8 येतं. x काय येतं? ग्रेटर दॅन 8 येतं. म्हणजे तुमचं फंक्शन या पहिल्या केस मध्ये कधी इन्क्रीज असणार आहे? ग्रेटर दॅन 8 ला. ठीक आहे. आता त्याच्यानंतर केस 2 विचारात घेऊया. केस 2 विचारात घेऊया. हे पुसून टाकू. केस 2 चा विचार करणार आहात. केस 2 काय आहे सांगा? केस 2 x - 8 लेस दॅन 0 अँड x + 3 लेस दॅन 0. म्हणजे x लेस दॅन 8 अँड x लेस दॅन -3. नंबर लाईन ड्रॉ करूया.
नंबर लाईन ड्रॉ केली, इथं तुमचं 0 आहे, 1 2 3, इथं काहीतरी 8 आहे असं आपण समजू. इथं -1 -2 -3, x माझं लेस दॅन 8 आहे ना, x लेस दॅन 8 म्हणजे याच आहे. ठीक आहे. आणि x तुमचं लेस दॅन -3 पेक्षा लेस म्हणजे इकडे जाणार. म्हणजे इंटरसेक्शन जर घेतला तर माझं x लेस दॅन -3 आहे. x माझं काय आहे, लेस दॅन -3 आहे, -3 पेक्षा लेस. म्हणजे फायनल आन्सर जेव्हा तुम्ही लिहिणार आहात, तिथे लिहू का, म्हणजेच f of x is strictly increasing. f of x is function is strictly increasing कधी आहे, x greater than 8 and x less than -3. x less than -3 म्हणजेच that is x belongs to open interval -infinity, -3 union open interval 8, infinity. तर हे तुमचं फायनल आन्सर आहे. राईट डाऊन. जाऊ दे, हे सगळ्यांचं लिहून झालंय. तर सेकंड आपण विचारात घेऊया, स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. आणखी x ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. ठीक आहे, हे पुसून टाकतो सगळं. बघा सगळ्यांचं लक्ष आहे का. सेकंड, पहिल्या तर f' ऑफ x आपण काढलेला आहे ते लिहितो. 6 इंटू ब्रॅकेट मध्ये x -8 x + 3. हे f' ऑफ x आपण मगाशी मिळवलेलं होतं. आता तुमचं फंक्शन जे आहे ते स्ट्रिक्टली डिक्रीजिंग आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे f ऑफ x इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग फंक्शन. जेव्हा फंक्शन स्ट्रिक्टली डिक्रीजिंग असतं तेव्हा f' ऑफ x काय असतं, लेस दॅन 0 असतं. बरोबर का. आता हे लेस दॅन 0 आहे म्हणजेच 6 इंटू ब्रॅकेट मध्ये x -8 x + 3 लेस दॅन 0 असणार आहे. आता हे लेस दॅन 0 कधी होईल, हे निगेटिव्ह आलं तर लेस दॅन 0 होईल. हे निगेटिव्ह कधी येईल असा विचार केला तर पहिलं ब्रॅकेट पॉझिटिव्ह, दुसरं निगेटिव्ह, केस 1 राहील. आणि केस 2 काय राहील, पहिलं निगेटिव्ह, दुसरं पॉझिटिव्ह. बरोबर. दॅट इज x -8 greater than 0 and x + 3 less than 0. हे पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह. और x -8 less than 0 and x + 3 greater than 0. आयदर हे और हे असेल तर हे होणार आहे. ठीक आहे. आता केस 1 विचारात घेऊया. केस 1 काय आहे, केस 1 सांगा. x -8 greater than 0 and x + 3 less than 0. म्हणजेच x greater than 8 and x less than -3. नंबर लाईन ड्रॉ करूया. नंबर लाईन ड्रॉ केल्यानंतर इथं 0 आहे, 1 2 3, इथं काहीतरी 8 आहे असं समजू आपण. इथं -1 -2 -3 असं काहीतरी आहे. ठीक आहे. आता x माझं ग्रेटर दॅन 8 आहे, 8 पेक्षा ग्रेटर आहे. 8 पेक्षा ग्रेटर आहे म्हणजे इथं जाणार, इकडं. x माझं ग्रेटर दॅन 8 इकडे जाणार ना. आणखी x माझं लेस दॅन -3 म्हटले ना. लेस दॅन -3 पेक्षा लेस म्हणजे काय असणार आहे, या साईडला असणार आहे.
-3 पेक्षा लेस, x लेस दॅन -3. आता हे पॉसिबल आहे का? इंटरसेक्शन काही मिळत नाही, विच इज नॉट पॉसिबल, त्यामुळे इथं लिहिणार विच इज नॉट पॉसिबल. हे पॉसिबल नाहीये. आता हे पॉसिबल नाही म्हटलं तर याचा नाद सोडायचा. मग कुणाचा नाद करायचा? केस 2 चा नाद करायचा. केस 2. केस 2 काय आहे सांगा? x - 8 लेस दॅन 0, x - 8 लेस दॅन 0 अँड x + 3 ग्रेटर दॅन 0, x + 3 ग्रेटर दॅन 0. ठीक आहे. म्हणजेच x लेस दॅन 8 अँड x ग्रेटर दॅन -3. नंबर लाईन ड्रॉ करा. इथं 0 आहे, इथं 1 2 3, इथं काहीतरी 8 आहे, इथं -1 -2 -3. x माझं लेस दॅन 8 म्हटले ना, x लेस दॅन 8 म्हणजे हा पार्ट. ठीक आहे. आणि x ग्रेटर दॅन -3, -3 पेक्षा ग्रेटर, -3 इथं आहे, त्याच्यापेक्षा ग्रेटर म्हणजे इथं आलं, म्हणजे एवढा पार्ट येणार आहे त्याच्यामध्ये. बरोबर. -3 आणि 8 एक्सक्लूड असणार आहे. बरोबर. म्हणजेच -3 लेस दॅन x लेस दॅन 8 असं मिळणार आहे थोडक्यात. बरोबर. म्हणजेच मी इथं आता फायनल आन्सर या ठिकाणी लिहितो, इथं जागा उपलब्ध करतो. काय लिहिणार? f of x is strictly decreasing function for -3 less than x less than 8, that is x belongs to open interval -3, 8, open interval -3, 8. तर हे तुमचं फायनल आन्सर आहे. आज आपण इथं थांबू. या एक्सरसाइजचे रिमेनिंग क्वेश्चन्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. थँक्यू.